इस्रायलने त्याच्या शक्तीचा गैरवापर करून पॅलेस्टिनींचे हक्क हिरावून घेतलेत. इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करते. इस्रायलने पॅलेस्टिनींना इतकी वर्षे या भागांवर राज्य केल्याची भरपाई द्यावी असा आदेश इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलाय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीकडून उभे असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यामध्ये फोनवरून बातचीत झाली आहे. याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती देण्यासह राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची निंदाही केली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी अशी घोषणा केली आहे की मी जर अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास रशिया युक्रेनमधील युद्धाला पूर्णविराम देईल. रशियन सैन्यात काम करणाऱ्या सुमारे 50 भारतीय नागरिकांना आता मायदेशी परतायचंय. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात ही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सुमारे 50 भारतीय नागरिकांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना रजा मिळवून देण्यासाठी मदत मागितली आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीतून सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे माघार घेणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. माघार घेतल्याची घोषणा अद्याप अधिकृतरित्या झाली नाहीये, पण त्यांनी यासाठी सहमती दर्शवलीय. पत्रकार आणि न्यूजमॅक्स समालोचक मार्क हॅल्पेरिन यांनी गुरुवारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं होतं. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या UPSC परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिलाय. मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्यांचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानातील सर्वात मोठा अल्पसंख्याक वर्ग असलेल्या हिंदूंची संख्या गेल्या 6 वर्षात वाढली आहे. 2017 मध्ये झालेल्या जनगणनेत त्यांची संख्या 35 लाख इतकी होती. ती 2023 मध्ये 38 लाख इतकी झाली आहे असं सरकारी आकडेवारी सांगतेय. याबाबतचे वृत्त डॉन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलंय. अमेरिकेत स्थलांतरित झालेले भारतीय यशस्वी ठरत असून भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कमाईत अव्वल आहेत. चीन, तैवान आणि जपानी वंशाच्या आणि श्वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांना भारतीयांनी कमाईत मागे टाकलंय असं निरीक्षण टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी नोंदवलंय. चीनमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वायव्य शांग्सी प्रांतात काल महामार्गावरील पूल कोसळलाय. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण बेपत्ता असल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी आज दिली आहे. या ठिकाणी बचाव कार्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील बेतूलजवळ MV मार्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला काल दुपारी भीषण आग लागली. नौवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत एकाचा मृत्यू झालाय. मृत व्यक्ती हा फिलिपिन्सचा नागरिक होता. तर या जहाजात फिलिपिनो, मॉन्टेनेग्री आणि युक्रेनियन नागरिकांसह 21 क्रू सदस्य होते. ते मुंद्रा बंदरातून कोलंबो, श्रीलंकेकडे जात होते. बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. त्यानंतर देशभरात पसरलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 105 जणांचा बळी गेलाय. हिंसेवर प्रतिबंध आणण्यासाठी आता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशानिर्देश जारी केलेत. भारतीय विद्यार्थ्यांनी बांगलादेशात कुठेही प्रवास करणं टाळावं आणि घराबाहेर पडणंही टाळावं असे विदेश मंत्रालयाने म्हटलंय. नासाने जगासाठी मोठा अलर्ट जारी केलाय. या अलर्टनुसार एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका मानवजातीला बसण्याची शक्यता आहे. या लघुग्रहाचे नाव अपोलो MG-1 आहे. हा लघुग्रह बोईंग 767 विमाना इतका लांब आहे आणि त्याचे वजन या विमानापेक्षा खूप जास्त आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह 22 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजता पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने म्हटलंय की ती पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम रहित करते. खर्चात वाढ आणि प्रक्षेपणाला होणारा विलंब यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. रोव्हरचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणे हा होता.
खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करते आणि यावेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी संघाचा खेळाडू मॅट डॉसनने असंच काहीसं केलंय. खेळाच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्याने स्वतःचं बोट कापलंय. ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाचा 30 वर्षीय खेळाडू मॅट डॉसन तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ओपन एआयने आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचललंय. ओपन एआय कंपनीने GPT-4o मिनी नावाचं नवीन आणि किफायतशीर एआय मॉडेल लॉन्च केलंय. या मॉडेलमुळे एआय तंत्रज्ञान आता आणखी स्वस्त आणि सर्वांसाठी सुलभ होणार आहे.